नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी शुभम देशमुख, संचालक चाणक्य करिअर पॉईंट पुणे. आरंभ 1.0 ज्याचे की आपण काही दिवसाआधी ग्रुपमध्ये सगळ्यांना विचारलं होतं की कुठल्या विषयावर आपल्याला आरंभ 1.0 सुरू करायचं आहे. आरंभ सुरू करताना आपण दोन गोष्टींमध्ये गायडन्स करणार होतो, एक कॉलेज गायडन्स आणि एक प्रोसेस गायडन्स. भरपूर विद्यार्थ्यांनी प्रोसेस गायडन्स कडे वोट दिलाय, पण मला असं वाटतं की प्रोसेस गायडन्स ही प्रक्रिया सुरू झाल्यावर आपण करू. दरवर्षी थोडेफार नियम बदलत असतात, प्रक्रिया ही बदलत असते, राऊंड बदलत असतात. हा झालेले बदल नेमके यावर्षीचे कसे असतील तसे तसे इन्फॉर्मेशन ब्रोशर आल्यावर आपण विद्यार्थी आणि पालकांना गाईड करू. आज आपण आरंभ 1.0 या सिरीज मध्ये कॉलेज गायडन्स बद्दल चर्चा करणार आहोत आणि महाराष्ट्रातले सोबत देशातले काही टॉपचे कॉलेजेस आहेत त्याच्याबद्दल आपण गाईड करणार आहोत. देशातले साधारणतः टॉप 150 कॉलेजेस, महाराष्ट्रातले पूर्ण MBBS कॉलेजेस या सिरीज मध्ये आपण कव्हर करणार आहोत. सिरीज मध्ये कव्हर करताना कॉलेजबद्दल कुठली कुठली माहिती मिळेल, तर कॉलेज किती जुनं आहे, एस्टॅब्लिशमेंट इयर, जागा किती आहे, NIRF रँकिंग असेल तर NIRF रँकिंग सोबत, हॉस्पिटल अटॅच कुठलं आहे, किती बेडेड हॉस्पिटल आहे, PG डिपार्टमेंट किती आहे, PGच्या जागा किती आहेत, हॉस्टेल फॅसिलिटी अवेलेबल आहे की नाही आहे, पेशंट काउंट काय आहे, OPD काय आहे त्या हॉस्पिटलची, याबद्दल असेल. सोबतच ऑल इंडिया रँक वाईज, कॅटेगरी वाईज आपण कट ऑफ पण स्क्रीनवर डिस्प्ले करणार आहोत. तर सुरू करू मुंबईच्या काही कॉलेजेस पासून. साधारणतः एका प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण 5 कॉलेजचे डिटेल्स घेण्याचा प्रयत्न करू. सुरू करू आपण सगळ्यात जुनं कॉलेज जे आहे, जे मुंबईमध्ये स्थित आहे अशा कॉलेज पासून. तर सगळ्यात सुरुवातीचं पहिलं कॉलेज आहे ग्रँट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, जे की स्थित आहे मुंबईला, जे की अटॅच आहे जे हॉस्पिटल सोबत. प्लेस आहे मुंबई. एस्टॅब्लिश कधी झालं तर 1845. महाराष्ट्रातल्या सगळ्यात जुन्या कॉलेजेस मधलं एक कॉलेज आहे जे हॉस्पिटल, जे की मुंबईला आहे, ग्रँट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज. साधारणतः 250 सीट्स आहे. NIRF रँकिंग हे देशातून पहिल्या 50 मध्ये येणारा कॉलेज आहे. 46 व त्याचा NIRF रँकिंग आहे. सोबतच त्याला 2844 बेडेड हॉस्पिटल आहे, 23 PG डिपार्टमेंट अवेलेबल आहेत, 307 PGच्या सीट्स आहे, हॉस्टेल अवेलेबल आहे 4 वर्षासाठी, 4.5 वर्षासाठी. आणि पेशंट काउंट काय आहे, OPD काय आहे, तर जवळजवळ 3000 ची OPD आहे. सगळ्यात टॉपचं कॉलेज पूर्ण देशातून सुद्धा विद्यार्थी आणि पालकांना म्हणजे जे हॉस्पिटलला मानायला काही हरकत नाही, म्हणजे ग्रँड GMCला. त्याच्यानंतर 2 नंबरचं महत्वाचं कॉलेज आहे लोकमान्य टिळक म्युन्सिपल मेडिकल कॉलेज. म्युन्सिपल मेडिकल कॉलेज काय प्रकार आहे, तर गव्हर्नमेंटचं पूर्ण प्युअर गव्हर्नमेंट कॉलेज आहे का, तर प्युअर गव्हर्नमेंट कॉलेज नाही आहे. मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या अंतर्गत येणारा कॉलेज आहे, लोकल बॉडी आहे. मग त्यात काही प्रायव्हेट कॉलेजेस सारखा IQ कोटा किंवा NRI कोटा आहे का, ते बिलकुल नाही आहे. गव्हर्नमेंट एडेड कॉलेज तुम्ही याला म्हणू शकता. जसं गव्हर्नमेंट कॉलेजचे नियम आहे तसेच म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे जे मुंबईतले कॉलेजेस आहेत त्याला पण सेम नियम आहेत. 15% ऑल इंडिया कोटा, 85% स्टेट कोटा. कॉलेज स्थित आहे सायनला. 1964चं एस्टॅब्लिशमेंट इयर आहे. पूर्ण देशातून जर रँकिंग काढलं तर 18वं रँकिंग आहे. लोकमान्य टिळक हॉस्पिटल अटॅच आहे. सोबत 1462 बेडेड हॉस्पिटल आहे, 29 PG डिपार्टमेंट अवेलेबल आहे, PG सीट्स आहे 219. हॉस्टेल पहिल्या वर्षी अवेलेबल नाही आहे, सेकंड इयर पासून कदाचित मिळेल, पण पहिल्या वर्षी हॉस्टेल नाही आहे. साधारणतः पेशंट काउंट हा 5000 आहे. चाणक्य करिअर पॉईंट पण या कॉलेजेसला रेटिंग देते. आपण ABCDEFGH वाईज कॉलेजेसला रेटिंग देणार आहोत. तर या कॉलेजचं रेटिंग असणार आहे बी रेटिंग मध्ये येईल. A मध्ये आपण KM एकच देतो, B मध्ये JJ नायर, सायन, GMC नागपूर आणि BJ पुणे असं देतो. तर साधारणतः चाणक्य करिअर पॉईंट मधून B टियर मध्ये हे कॉलेज येते. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं कॉलेज, महाराष्ट्रातून सगळ्यात टॉपचं कॉलेज आहे सर सेठ गोर्धनदास सुंदरदास, सेठ GS ज्याला म्हणतो, ज्याला हॉस्पिटल अटॅच आहे, KM. कॉलेज 1925चं एस्टॅब्लिशमेंट आहे. सीट्स 250 आहेत. पूर्ण देशातून 11वा रँक येतो. NIRF जिथे जिथे NIRF दिलेला आहे आपण तिथे तिथे NIRF सांगू, जिथे NIRF दिलेलं नाही आपण तिथे सांगणार नाही. पूर्ण देशातून 11व्या नंबरचं कॉलेज आहे सेठ GS. किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल अटॅच आहे. साधारणतः 2250 बेडेड हॉस्पिटल आहे. PG डिपार्टमेंट टोटल 19 अवेलेबल आहेत. 227 PG सीट्स आहेत. आणि हॉस्टेल इथे सुद्धा पहिल्या वर्षी अवेलेबल नाही आहे. साधारणतः 6-7 महिन्यानंतर इंटर्न जसे जातील तसं अवेलेबल होते. सेकंड इयर पासून KMला हॉस्पिटल आहे. आणि OPD काय आहे, तर 4000च्या जवळजवळ OPD आहे. साधारणतः रेटिंग KMचं A आहे, म्हणजे सगळ्यात टॉपचं महाराष्ट्रातून कुठलं कॉलेज असेल ज्याला की मुलं एम्सच्या वरती प्रायोरिटी देतात असं कॉलेज असणारं हे कॉलेज आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आणखी मुंबईतच असणारं कॉलेज आहे टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज. हे पण म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या अंतर्गत येणारं कॉलेजेस आहे. याला अटॅच असणारं हॉस्पिटल आहे नायर हॉस्पिटल. 1964चं एस्टॅब्लिशमेंट आहे.
150 सीट्स आहेत. त्याच्यानंतर 1800 बेडेड हॉस्पिटल आहे. साधारणतः 20 पीजी डिपार्टमेंट आहे. 161 पीजीच्या सीट्स आहे. पीजी डिपार्टमेंट आणि पीजी सीट्स कुठून घेतल्या सर तुम्ही? तर प्रॉपर NMCच्या वेबसाईटून घेतलेला डेटा आहे. हा थोडाफार व्हेरी करू शकतो, पण चाणक्य करिअर पॉईंटच्या रिसर्च टीमने घेतलेला डेटा आहे. इथे पण पहिल्या वर्षी हॉस्टेलचा प्रॉब्लेम विद्यार्थ्यांनी आणि पालकांना येऊ शकतो. पेशंट काउंट OPD 2300 पेशंटची आहे. त्याच्यानंतर मुंबईतलंच एक म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या अंतर्गत येणारं कॉलेज आहे, पण ते मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या अंतर्गत न येता ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या अंतर्गत येतं. त्या कॉलेजचं नाव आहे राजीव गांधी मेडिकल कॉलेज, कलवा, ठाणे. कॉलेज 1992चं एस्टॅब्लिशमेंट आहे. 100 सीट्स आहे. याच्या आधीपर्यंत 80 जागा होत्या, आता 20 जागा वाढलेल्या आहे. साधारणतः छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल याला अटॅच आहे. 500 बेडचं हॉस्पिटल आहे. नवीन कॉलेज असल्या कारणाने कमी बेडेड हॉस्पिटल आहे. पीजी डिपार्टमेंट आता नवीन आलेले आहेत. 7 पीजी डिपार्टमेंट आहे. पीजी सीट्स ह्या 29 आहे. हॉस्टेल अवेलेबल आहे. साधारणतः अशीच माहिती मिळण्यासाठी किंवा महाराष्ट्रातले अजून असेच 5-5 कॉलेज आपण पुढे मिळत राहण्यासाठी चाणक्य करिअर पॉईंटच्या आरंभ सिरीजला लाईक करा आणि चाणक्य करिअर पॉईंटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. इथून पुढचे सर्व व्हिडिओ या आरंभ सिरीजचे कॉलेज गायडन्सवर असतील. धन्यवाद.